आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। कराड गँगचा माज कारागृहामध्ये सुद्धा कमी झालेला दिसत नाहीये। या गँगकडून आता चक्क जिल्हा कारागृहातील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचं समोर आलंय। यामुळे सध्या एकच खळबळ माजलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये बाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार आणि इतर आरोपी बीड जिल्ह्यातील कारागृहात आहेत। आरोपी प्रतीक घुले यांना सुटून आल्यानंतर तुझं बघतो अशी धमकी दिल्याचा दावा करण्यात आलाय। कारागृह अधीक्षक यांनी कारवाई न केल्यास साडी चोळी भेट देण्याचा इशारा आता देण्यात आला आहे। कराड गँग ज्यांनी निर्घृण अशी हत्या केलेली होती आणि त्यांच्यावर एक चार्जशीट सुद्धा दाखल झालेली आहे, पण ही गँग कारागृहामध्ये असताना सुद्धा त्यांची मुजोरी कमी झालेली दिसत नाहीये। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आहेत आणि या कारागृहामध्ये त्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे देखील या अगोदर अनेक आरोप केले। मात्र आता धक्कादायक आरोप करण्यात आलेला आहे। तिथल्या एका कर्मचाऱ्यालाच धमकी दिल्याचा आणि बाहेर आल्यानंतर बघतो असा आरोप जे शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख आहेत स्वप्नील गलदर यांनी फेसबुक पोस्ट केली आणि त्यामधून आरोप केला आहे। माझ्यासोबत स्वप्नील गलदर आहेत। काय सांगाल, नेमकं काय घडलं जिल्हा कारागृहामध्ये आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी हे आजही आतमधून धमक्या देतात का? खरं पाहिलं तर कारागृहामध्ये राहणाऱ्या आरोपींचं बाबतीत मला जास्त बोलायची इच्छा नव्हती, कारण तो कारागृह म्हणजे एक बंदीखाना असतो। त्यांचे सगळे नैसर्गिक बाहेर वावरण्याचे अधिकार संपलेले असतात, पण जगण्याचे नैसर्गिक अधिकार असतात। काल जेव्हा कोर्टामध्ये या प्रकरणाची हिअरिंग होती, माननीय न्यायालयाचा वेळ खाण्यासाठी एका आरोपीने चक्कर येण्याचं नाटक खाल्लं। म्हणजे तिथून त्यांनी असं सांगितलं जात आहे की त्यांनी गोळ्या खाल्ल्या होत्या, पण एमएलसी डिपार्टमेंटला आपण जाऊन सिव्हिल हॉस्पिटलला पाहिलं तर तिथं एंट्री आहे की फक्त याला चक्कर उलटी येते म्हणून, आणि त्याला तिथे दवाखान्यातून वेळ खाऊन तो परत जेलला कारागृहात गेला होता। कारागृहात गेल्याच्या नंतर तिथले जे कर्मचारी आहेत त्यांनी सांगितलं की ते बंदीचा वेळ असतो, ती बंदी वेळ असतो, त्या बंदीच्या वेळेत ह्यांची रोजची स्टाईल आहे की हे सगळे आरोपी आधी जातात आणि हे शेवटी जातात स्टाईलनी। तर ते बाबा कर्मचारी जे म्हणले की बाबा तुझा वेळ झालाय बंदीचा, चल तू मध्ये जा बॅरकमध्ये। तो त्या कर्मचाऱ्याला अशा भाषेत बोलला, तू म्हणलाच कसं काय म्हणले, मला तुला बघतो म्हणले, बाहेर गेल्यावर तुला सोडित नाही। अरे आपण कुठेतरी विचार करत असून इतकी मोठी घटना घडली आहे, आपण ती डोळ्यासमोर आणलं तरी आपण इमोशनल होतो की कशी झाली असेल, काय झालं असेल। पण ही घटना झाल्याच्या नंतर आपण कुठेतरी शौर्य केलंय, पराक्रम केलंय आणि माज असलेल्या पद्धतीने हे कारागृहात वावरतात। काय नेमकं या संदर्भात तक्रार त्या संबंधित जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांनी तक्रार केली होती का, आणि तो नेमका आरोपी कोण आहे आणि नेमका सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातीलच आरोपी आहेत? हो, संतोष आदर्श सरपंच संतोष अण्णाच्या प्रकरणातील तो आरोपी आहे। ज्यावेळी संतोष अण्णा शेवटच्या घडीला म्हणत होते मला पाणी पाहिजे, तर त्यांनी त्या आरोपीने लघुशंका केलेली। तो आरोपी तो प्रतीक घुले नाव आहे त्याचं, आणि मी सांगतो की त्या कर्मचारी जे आहे त्यांनी ती कंप्लेनही दिली होती। त्यांच्याकडे इनवर्ड शनिवार रात्री असल्यामुळं इनवर्ड करून घेतली नव्हती, नंतर सकाळी घेतली। नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हा प्रकरण उघडकीस आणलं तेव्हा त्या जेलर जे आहेत त्यांनी त्या कर्मचाऱ्याला बोलून विनंती केली की बाबा माझं प्रमोशन आहे, हे प्रकार करू नकोस, असं करू नको, लेकरा बाळाचं बघ। मग त्या लेकरा बाळाच्या नावाच्या अनुभवानुसार त्या विनंतीमुळं आणि त्या वाल्मिकनी त्याची माफी मागितली बरं का। वाल्मिकनी त्या घुलेनी बी हात पाया पडून माफी मागितली, तेव्हा ते बाबा कर्मचारी स्थिर झाले आणि त्यांनी ती कंप्लेन मागे घेतली। पण तुम्हाला सांगतो बरं का, ते संताजी धनाजी सारखे लोक समाज पेटलेला आहे,